बोलणं झालं त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं, त्यांची मागणी रास्त आहे की आम्हाला जो टॅक्स भरायचा आहे तो आम्ही तेवढाच किंबहुना जास्तीही भरायला तयार आहोत, परंतु त्यांचा जो छळ होतोय, त्रास होतोय, सरकारकडनं, कॉर्पोरेशनकडनं जो त्रास होतोय तो कमी व्हावा, किंबहुना होऊ नये. आम्ही टॅक्स जो त्यांना भरायचा आहे, मला असं वाटतं वॅटमध्ये ते बोलले की आम्ही 1% आम्ही भरायला तयार आहोत, काही गोष्टी करायला तयार आहोत. तर आम्हाला महाराष्ट्र सरकारला जे आम्ही पैसे भरतो आहोत किंवा देणार आहोत किंवा द्यायचे आहेत, याच्यामध्ये आम्हाला काही कमी करायचं नाही, काही करायचं नाही, किंबहुना वाढेल. पण जो त्रास होतो प्रत्येक व्यापाराला, मला असं वाटतं की तो कमी व्हावा अशी त्यांची जी मागणी आहे, इच्छा आहे, मला असं वाटतं ती योग्य आहे. त्याच्यामध्ये काय अयोग्य असण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट मी त्यांना सांगितली की म्हटलं तुम्ही पहिल्यांदा एक काम करा, म्हणजे जे दुकानं बंद ठेवताय, लोकांना जो त्रास होतोय तो पहिल्यांदा तुम्ही बंद करा. कारण ह्याच्यात लोकांचा काहीच संबंध येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये. ज्या दुकानं जेव्हा उघडी असतात त्यावेळेला लोकांना जे काही जनतेला हवं असतं ते जाऊन ते घेत असतात. पण ते तुमचं आणि सरकारचं भांडण, याच्यामध्ये लोकांना का त्रास होतोय? म्हणजे अनेकदा राजकीय पक्षांकडनं पण अनेकदा गोष्टी होतात, आमच्याहीकडनं कधी गोष्टी होतात की बाबा एखादं आंदोलन होतं आणि त्या आंदोलनामध्ये रास्ता रोको होतो. आता रास्ता रोकोमध्ये लोकांनाच त्रास होतो, याचा सरकारला काहीच फरक पडत नाही. मला असं वाटतं आम्ही पण या गोष्टी बघणं गरजेचं आहे की रास्ता रोको, बिस्ता रोको या गोष्टी बंद करणं आवश्यक आहे. तसंच यांचा जो विषय आहे याच्यामध्ये जो काय म्हणू आपण त्यांचा वाद किंवा जे भांडण, जे काही गोष्ट आहे ती सरकारबरोबर आहे, ती सरकारला कशा प्रकारचा अल्टिमेटम द्यायचा आहे हे मी त्यांना सांगितलं. आज त्यांची गेली 3 वाजता मीटिंग आहे. म्हटलं तुम्ही लोक ठरवा आणि सरकारला त्रास कसा होईल याचा विचार करा. तुम्ही लोकांचा त्रास पहिल्यांदा बंद करा आणि दुकानं पहिली उघडा. कारण दुकानं उघडल्याशिवाय ह्यातली पुढची चर्चा होऊ नाही शकत. कारण याचा त्रास हा लोकांना सर्वाधिक फटका बसतोय. यातनं काही निष्पन्न होणार नाही आणि सरकारला काही फरक पडणार नाहीये. सरकारला याच्यातनं कसा त्रास होईल किंवा सरकारला ही तुमची बाजू कशी कळेल, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमचं एक कॉन्क्रीट प्रपोजल तुम्ही तयार करा. समजा तुम्हाला ऑक्ट्रॉय नकोय, तुम्हाला एलबीटी नकोय, तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, कशा प्रकारचा भरायचा आहे, काय भरायचं आहे, यातनं राज्याचं उत्पन्न देखील कसं वाढेल, काय होईल ह्याचा म्हटलं तुम्ही एक कॉन्क्रीट प्रपोजल तयार करा. आज त्यांची दुपारी मीटिंग आहे. आज दुपारी होईल किंवा उद्या सकाळी होईल. ते म्हटलं ते प्रपोजल घेऊन या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण या विषयावरती बोलू आणि पुढे लढू. आणि ती जर गोष्ट जर महाराष्ट्राच्या हिताची असेल तर मी त्यांच्याबरोबर आहे असं त्यांना मी सांगितलेलं आहे.